नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत टिफिनसाठी घेऊन जाता येईल अशी मोडाच्या मटकीची भाजी. तर मी त्यासाठी मुद्दाम आयर्नचा तवा घेतला आहे. आयर्नचा तवा नेहमी सुक्या भाज्यांसाठी बेस्ट असतो. तो टेस्टही वाढवतो आणि हेल्थसाठीही चांगला असतो. तर मी मटकी थोडीशी भाजून घेते, मोड आलेली. त्याच्यात थोडंसं तेल टाकून थोडं परतून घेते. तर मटकी छान भाजली आहे, खमंग वास सुटला. तर फोडणीची तयारी करू. तर मी तेल घेतलं थोडंसं. तेल छान गरम झालं. आता त्याला आपण जिऱ्या मोहरीची फोडणी देऊ. तर मी मोहरी ॲड केली. मोहरी छान तडतडली. आता याच्यामध्ये जातील जिरे. जिऱ्या मोहरीची फोडणी छान बसली आहे. जिरे मोहरी तडतडली. आता याच्यामध्ये जाईल कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे थोडासा हलका सोनेरी होईपर्यंत. नंतर याच्यामध्ये जाईल टोमॅटो ॲड केल्यानंतर परत आपल्याला परतून घ्यायचं आहे जोपर्यंत टोमॅटो आपला मऊ होईल आणि कांदा सोनेरी होईल. आता कांदा आणि टोमॅटो दोन्ही छान परतून भाजले गेलेत. तर आता याच्यामध्ये जातील मसाल्यांमध्ये मी ॲड करते लाल तिखट मसाला, जो आपण रोजच्या भाज्यांसाठी वापरतो. त्याच्याबरोबर जाईल गरम मसाला, थोडासा भाजी मसाला किंवा सांबार मसाला. त्याच्यासोबत जाईल हळद आणि मीठ. आता हे सगळे टाकल्यानंतर आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. मसाला छान भाजला गेला. आता याच्यामध्ये जातील मोड आलेल्या मटक्या, ज्या आपण ऑलरेडी भाजून घेतलेल्या आहेत. त्या टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे अगदी थोड्या वेळासाठी. आणि छान मिक्स झालं, मसाला व्यवस्थित लागला गेला आणि मटकी किंवा मोड जे आहेत त्यांना व्यवस्थित मसाला लागला गेला आणि छान परतल्या गेलं किंवा भाजल्या गेलं की त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत थोडंसं पाणी. आणि आता याच्यामध्ये टाकणार आहोत आपण थोडीशी कोथिंबीर आणि याला छान वाफलवून घेणार आहोत. आता छान वाफ बसली की आपली भाजी तयार आहे. तुम्ही नक्की टिफिनसाठी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा कशी झाली. थँक्यू.